केजरीवाल जेलमधनं जेव्हा जामिनावरती सुरुवातीला बाहेर आलेले होते, त्यानंतर लोकसभेची निवडणूक झालेली होती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तेव्हा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या ज्या जागा होत्या त्या जागा देखील दिल्लीमध्ये होत्या, त्यांनी प्रचार देखील केलेला होता. मात्र अरविंद केजरीवाल यांना फायदा झाला नव्हता. लोकांनी केजरीवालांच्या सहानुभूतीकडे बघितलेलं होतं, पण मतं मात्र केजरीवालांच्या सहानुभूतीने दिलेली नव्हती. आणि तोच मुद्दा आताही या निवडणुकीमध्ये बघायला मिळते. अरविंद केजरीवाल यांनी केलेला भ्रष्टाचार हा दिल्लीतील सर्वसामान्य लोकांमध्ये म्हणा किंवा जे मध्यमवर्गीय आहेत, जो अरविंद केजरीवालांचा मुख्य वोटर होता, त्या वोटरच्या मनामध्ये असं वाटतं त्या वोटरला की अरविंद केजरीवाल यांच्या पक्षानं भ्रष्टाचार केलेला आहे. दिल्ली दारू घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला डिफेंड करता आलं नाही. त्यांना आपल्या मतदारांना हे सांगताच आलं नाही की अरविंद केजरीवाल असेल किंवा आम आदमी पक्ष असेल यांनी दारू घोटाळा केलेला नाहीये. हे सांगण्यामध्ये ते कमी पडले आणि त्याचा तोटा त्यांना आता या निकालामधनं बघायला मिळतोय, असं एक प्रकारे आपल्याला म्हणावं लागेल. पण नाही अगदी. मात्र ह्या सगळ्या मुद्द्यांवरती तर ही निवडणूक लढवली गेलीच. मात्र ज्या पद्धतीनं आतिशी यांचा प्रवेश झालेला, कारण 2020 मध्ये ते निवडून आल्या, मात्र त्यानंतर त्यांना मंत्रिपदही मिळालं नाही. सिसोदिया पायउतार झाले, त्यांना राजीनामा द्यायला लागला. त्यानंतर शिक्षण मंत्री झालेले आतिशी थेट मुख्यमंत्री पदी विराजमान होताना पाहायला मिळालं. आतिशी फॅक्टर कसा? अरविंद केजरीवाल यांचा माफ करा, आतिशी अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून आतिशी यांच्याकडे बघितलं जातं. अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये काम करायला सुरुवात केलेली होती, तेव्हा अरविंद केजरीवाल यांना जे अनेक ड्राफ्ट तयार करून दिले जायचे, त्या ड्राफ्टमध्ये आतिशी यांचा सहभाग होता असं चर्चा होती. आतिशी या बॅक ऑफिसला काम करणारी एक व्यक्ती होती. मनीष सिसोदिया यांच्या टीम मध्ये शिक्षणासंदर्भात मनीष सिसोदिया जेव्हा शिक्षण मंत्री होते, त्यांनी जे काम केलेलं होतं त्या शिक्षणाच्या टीम मधून जे ड्राफ्ट बनवले जायचे, त्या ड्राफ्ट बनवण्यामध्ये आतिशी यांचा खूप मोठा रोल असायचा. म्हणजे जी बॅक ऑफिस मनीष सिसोदिया यांचं सांभाळलं जायचं ते आतिशी यांच्याकडनं सांभाळलं जायचं, अशा पद्धतीच्या तेव्हा चर्चा होत्या. मात्र आता त्या आतिशीला जेव्हा 2024 साली जेव्हा अरविंद केजरीवाल यांचा पक्ष सत्तेवरती आलेला होता, त्या अरविंद केजरीवालांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण ही चर्चा होती. त्या काळामध्ये आतिशी यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ टाकली होती. त्याचं कारण होतं, आतिशी ह्या महिला आहेत, आतिशी यांच्यावरती भ्रष्टाचाराचा कुठलाही गंभीर आरोप नव्हता. कारण अरविंद केजरीवाल यांचे जे निकटवर्ती होते, कैलाश गेहलोत असतील, त्यानंतर मनीष सिसोदिया असतील, संजय सिंग असतील, यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते. मात्र आतिशीवरती तसा आरोप झालेला नव्हता. त्यामुळं महिला आणि भ्रष्टाचाराचा आरोप नाही, हा एक मुद्दा अरविंद केजरीवालांनी हेरलेला होता. दुसरा मुद्दा, अरविंद केजरीवालांना हे माहिती होतं की जर आपल्या ज्या योजना आहेत त्या योजना सर्वसामान्यांमध्ये महिलांमध्ये फेमस करायच्या असतील तर महिला मुख्यमंत्री जर दिल्या, म्हणजे शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या, सुषमा स्वराज मुख्यमंत्री होत्या, अशाच पद्धतीच्या आतिशी जर यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली तर त्याचा फायदा होऊ शकतो, असा अरविंद केजरीवाल यांना अंदाज होता. आणि म्हणूनच त्यांनी आतिशीच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ तेव्हा टाकल्याचं आपल्याला बघायला मिळाले. निश्चितच प्रमोद, अगदी काही वेळासाठी थांबवते. दिल्लीमधलं सध्याचं चित्र नेमकं काय तेही आपण बघूयात. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडलेली होती, मतदान झालेलं होतं. आणि सध्या जर आपण बघितलं तर भाजप 46 जागा या ठिकाणी घेताना दिसतंय. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसने पुन्हा एकदा खातं आपलं उघडलेलं आहे. 1 जागा काँग्रेसच्या पारड्यात पडताना दिसतीये, तर आम आदमी पक्ष मात्र केवळ 23 वर अडकलेला आहे. आम आदमी पक्षाची जी सुरुवातीपासूनची जी घोडदौड सुरू होती, 30चा आकडा आम आदमी पक्षानं गाठलेला होता. मात्र आता हा आकडा केवळ 23 वर आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र दिल्ली नेमकी कुणाची, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर अगदी काही वेळातच मिळेल, कारण अगदी काही वेळातच चित्र काहीच स्पष्ट होईल. सुरुवातीचे जे पोस्टल मतमोजणीचे कल हाती आलेले होते त्यामध्ये सुद्धा भाजप आघाडीवर आपण पाहिली होती. आणि आता सुद्धा जर आपण बघितलं तर भाजप तब्बल 46चा आकडा या ठिकाणी गाठताना दिसतेय. महत्वाचं म्हणजे गेले साधारणतः 2 टर्म आम आदमी पक्ष जो सत्तेत राहिलेला आहे, 60 पेक्षा जास्त जागा आम आदमी पक्षानं मिळवलेल्या होत्या. तो आम आदमी पक्ष यंदा मात्र 30 जागा म्हणजे अगदी निम्म्या जागा सुद्धा या ठिकाणी मिळवताना आपल्याला दिसत नाहीये. नेमके काय फॅक्टर होते दिल्लीमध्ये, कसला परिणाम खरं तर आम आदमी पक्षाला या ठिकाणी सहन करावा लागलेला आहे? अरविंद केजरीवाल यांची जेलवारी जी होती दिल्लीमध्ये झालेली ती त्यांना महागात पडली आहे का?